वेड. भाग 45. टीपॉयवर ठेवलेला पाण्याचा ग्लास साईराजने हातात घेते. श्रीच्या चेहऱ्यासोबत संपूर्ण बेड त्याने भिसवला, तरी पण श्री डोळे उघडतच नव्हता. आता मात्र साईराजला रडू आवरता येत नव्हतं. घाबरतच त्याने लँडलाईनचा रिसिव्हर हातात घेतला. इकडच्या रिसेप्शनिस्टचा नंबर काय आहे? स्वतःलाच त्याने प्रश्न केला. 999. श्री म्हणाला. क्षणाचाही विलंब न करता त्याने थरथरत्या हाताने नंबर फिरवला. हॅलो, रूम नंबर 103 मध्ये डॉक्टर पुढे बोलणार तसं त्याने मागे वळून श्रीकडे पाहिलं. श्री हसतच बुवया उडवत त्याला चिडवत होता. साईराजने धाड करून रिसिव्हर आपटला. बेडवर झोपलेल्या श्रीचा हात पकडत त्याने त्याला उठवून बसवलं आणि क्षणाचाही विलंब न करता तो त्याच्या मिठीत शिरला. असली मस्ती नको ना करूस यार, खरंच जीव जायचा माझा, साईराज म्हणाला. श्रीची अवस्था बघून संपूर्ण अंग त्याचं थरथरत होतं. किती जोरात मारतोस तू? तुझ्या डिशूमने एक ना एक दिवस माझा नक्कीच जीव जायचा, श्री त्याला शांत करतच म्हणाला. किती गोष्टी माझ्यापासून लपवलेल्यास तू? राग नाही का येणार मला? मी तुझ्यापासून काही लपवतो का? रूम मध्ये येऊन तुझी बॅग भरायला गेलो तेव्हा मला माझा मोबाईल तुझ्या बॅगेत मिळाला. त्यानंतर तो ऑन केल्यावर मला कळलं की मैथूने नीन सोबत लग्न केलंय, साईराज म्हणाला. मैथू? श्रीने बुवया उडवतच विचारलं. मैथिली रे, आय लव्ह महिमा ओनली. तू डाऊट नको घेऊस माझ्यावर, आणि परत असली मस्करी केलीस ना तर बघच तू, श्रीला राग दाखवतच साईराज म्हणाला. नाही करत, आय एम सॉरी, श्री म्हणाला. मला भूक लागलीये, साईराज म्हणाला. जाऊयात जेवायला, श्री म्हणाला. मम्मीने जेवण केलंय, आपण घरी जातोय माझ्या, तिथून उद्या औरंगाबादला, साईराज म्हणाला. तुझं सगळं ठरलं पण? श्रीने विचारलं. माझ्या घरच्यांनी ठरवलंय, चल बघू तू, श्रीच्या बाजूच्या उठतच साईराज म्हणाला. श्रीने त्याचा हात पकडतच त्याला पुन्हा खाली बसवलं. औषध वेळेवर घेत जाशील ना? श्रीने भाऊक होतच त्याला विचारले. हो बोललोय ना मी, साईराज चिडतच म्हणाला. माहीला समजून घे, थोडी हट्टी आहे पण तुझ्यावर खूप प्रेम करते, खूप म्हणजे खूप. इन फ्युचर तू तिला त्रास दिलास तर आत्या मला ओरडे. आता तुझ्यावर मला विश्वास आहे पण तरीही थोडी भीती वाटते, श्री म्हणाला. तिच्यावर माझं खूप प्रेम आहे आणि शेवटपर्यंत तसंच राहील. तू नको त्या गोष्टीचं टेन्शन नको घेऊस रे, चल बघू इथून, साईराज श्रीला बेडवरून उठवतच म्हणाला. श्री पोट धरतच उठला. जास्तच जोरात मारलं का मी? साईराजने विचारलं. सवय आहे तुझ्या या डिशूमची, पोट चोळतच श्री म्हणाला. मग अजून एक होऊन जाऊ दे, साईराज म्हणाला. खरं तर माझी इच्छा नव्हतीच असं काही करायची, पण तुझी इच्छा हा श्री पूर्ण नाही करणार असं थोडी होणार, श्री हसतच म्हणाला. साईराजला काही कळेपर्यंत श्रीने जोरातच एक बुक्का साईच्या पोटात खुपसला. आह श्री, साईराज कळवळला. आताशी एकच झाला रे लेका, अजून 3-4 बाकी आहे, म्हणजे तुला पण कळू दे मला किती त्रास होतो ते, श्री हाताची मूठ साईराज समोर धरत त्याला धमकवतच म्हणाला. नाही श्री, मी रागात होतो यार, पोट धरत श्री पासून लांब पळतच साईराज म्हणाला. असं कसं यार, 1-2 तर तुला मी देऊनच राहणार, श्री त्याला पकडण्यासाठी त्याच्या मागे पळतच म्हणाला. नको ना श्री, तो डिशू मी तुला शिकवला, आय एम युअर गुरु मॅन, साईराज म्हणाला. गुरुदक्षिणाच देतोय रे तुला, श्रीने साईराजवर झडप घालतच म्हटलं. नको ना श्री, आय एम सॉरी ना, साईराज रडव्या सुरातच म्हणाला. पण श्रीला त्याला त्रास द्यायला मात्र मज्जा येत होती. दोघांची मस्ती चालू झाली. इथे मैथिलीने ऋषिकेशला एका बागेत बोलून घेतलं. मैथिली पोचायच्या आधी ऋषिकेशच्या गार्डनमध्ये हजर होता. गार्डनच्या प्रवेशद्वारावरच तो त्या दोघांची वाट बघत होता. मैथिली अचानक का आली असेल? तर साईने पुन्हा काही केलं तर नसेल ना? डोक्यात प्रश्नमंजुषा चालू झाली. एक कॅब त्याच्या जवळ येऊन थांबली. मैथिली कार बाहेर पडली. ऋषी रागातच तिच्या जवळ गेला. तिच्या डाव्या हाताचा कोपर पकडत त्याने तिला स्वतःजवळ ओढलं. एवढ्या रात्रीचं इथे का आलीस? आणि मला न सांगता तू आलीसच कशी?
मी बोललो ना तुला पुण्याला अजिबात यायचं नाहीस, वर घरी यायचं सोडून मला इथे का बोलवलंस? अजून टेन्शन का देतेस तू मला? ऋषिकेशने नेहमीप्रमाणे तिच्यावर ओरडायला सुरुवात केली. निनाद कॅबचं भाडं देत बाहेर पडला. ऋषिकेशचं निनादकडे लक्ष जातच त्याने मैथिलीचा हात जोडला. निनाद पण आले? सांगितलं का नाहीस मला? ऋषिकेशने दात चावतच मैथिलीला विचारलं. नजरेत अजूनही राग होताच. दादा कसे आहात? ऋषिकेशला स्मित देतच निनादने विचारलं. मी मस्त. असं अचानक तुम्हा दोघांना बघून खूपच मस्त वाटली. घरी चला दोघांनी, आई आणि आप्पा तुम्हा दोघांना बघून खुश होती. ऋषिकेश म्हणाला. मैथूला घरी जावंसं वाटलं तर मी नक्की येईल. निनाद स्मित देतच म्हणाला. तिचं बोलणं कुठे मनावर घेताय तुम्ही? ऋषिकेश म्हणाला. बायको आहे म्हटलं तर तिची प्रत्येक गोष्ट मनावर घ्यावीच लागणार ना. मैथू तू दादासोबत बोलून घे, मला कॉल येतोय, थोडं अर्जंट आहे. रेकॉर्डिंग तुला व्हॉट्सअप केलीये, मी आलोच. हॅलो. निनाद हातातील फोन कानापाशी धरत तिथून निघाला. ऋषिकेश त्याला तिथून जाताना बघतच राहिला. मनीषाला फसवून काय मिळालं तुला? मैथिलीने विचारला. तू आम्हा दोघांमध्ये अजिबात पडायचं नाहीस. मला प्रश्न करण्या इतपत तू मोठी नाहीस. ऋषिकेशने जाब विचारायला सुरुवात केली. तुझ्यापेक्षा मोठा मला व्हायचंच नाही आणि नाही तुझ्यासारखं छोट्या विचारांचं सुद्धा. मैथिली शांतपणेच त्याला म्हणत होती. नवऱ्याच्या पुढे तमाशा करायचा ठरवलायस का तू? ऋषिकेश मैथिलीवर ओरडला. तुझ्यामुळे माझ्या आयुष्याचा तमाशा झालाय, अजून नवीन तमाशा काय करू मी? मैथिली म्हणाली. स्वतःच्या पायावर दगड मारून घ्यायची हौस तुला होती. चांगलं घर बघून लग्न लावून दिलंय मी तुझं. मोठ्या भावाची जी कर्तव्य असतात ती सगळीच मी पार पडली, वर तू मलाच बोलतेस की मी तुझ्या आयुष्याचा तमाशा केलाय? ऋषिकेश रागातच म्हणाला. मैथिलीने बॅगेतून मोबाईल काढला. निनादने तिला रेकॉर्डिंग पाठवलेलंच. क्षणाचाही विलंब न करता तिने ते चालू करत ऋषिकेशचा हात ओढला आणि मोबाईल त्याच्या तळहातावर टेकवला. हे ऐक, मग कळेल माझी चूक नसताना किती तमाशा केलेलास आणि अजूनही स्वतःची चूक तू मान्य करत नाहीयेस. मैथिली म्हणाली. चेहऱ्यावर प्रचंड क्रोध होता तिच्या. तिच्याकडे बघत ऋषिकेशने मोबाईल थोडा कानाजवळ धरला. मनीषाचा आवाज ऐकून एक भीती त्याच्या नजरेत उतरली. मैथिली एका बाकड्यावर जाऊन बसली. तिला तिच्या भावाच्या वागण्याचा मनस्ताप होऊ लागलेला. मनीषाचं रेकॉर्ड झालेलं बोलणं ऐकून ऋषिकेशचे डोळे आपसुकच मोठे झालेले. एक नजर त्याने मैथिलीवर फिरवली. शून्यात नजर हरवून ती बसली होती. रेकॉर्डिंग पूर्ण ऐकून झाल्यावर ऋषिकेश तिच्या बाजूला येऊन बसला. काय चूक होती माझी? तू समजतोयस तसं काही नाही केलं असं तुला ओरडून सांगायची रे दादा, पण कधी समजूनच नाही घेतलंस. उठसूट तुझे हात चालायचे. मी तुझ्यासाठी ओझच आहे असंच आतापर्यंत मला वाटत आलंय. तू कधीच मला किंवा माझ्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न केलासच नाहीस. मैथिली म्हणाली. वनिषा असं वागेल असा विचार मी स्वप्नात पण नाही केलेला ग. ऋषिकेश म्हणाला. तिला तसं वागायला तर तूच भाग पाडलंस ना. सगळ्यांना तिच्या आणि तुझ्या रिलेशनशिप बद्दल माहिती आहे. तिच्या तर संपूर्ण नातेवाईकांमध्ये ही गोष्ट माहितीये. अगदी वेड्यासारखं प्रेम करते ती तुझ्यावर आणि तू तिला सोडून दुसऱ्या मुलीसोबत फिरतोस. ती वागली ते चूकच आहे. मी तिचं समर्थन अजिबात नाही करणार आणि तिचं हे कपटी वागणं बघता तू तिच्यासोबतच संसार थाट असा हट्ट सुद्धा तुझ्याकडे नाही करणार किंवा असं तुला समजवण्याच्या भानगडीत सुद्धा मी पडणार नाही. तो तुझा वैयक्तिक निर्णय आहे, पण तुम्ही दोघेही माझ्यासोबत खूप चुकीचं वागले. खूप म्हणजे खूप. ज्याला लहानपणापासून जीव लावत आली तो भाऊ सुद्धा, आणि जिच्यावर जीव ओतून प्रेम केलं, जिला आपलं मानलं, ती माझी जीवाभावाची मैत्रीण सुद्धा. माझं नशीब चांगलं की निनादने मला प्रत्येक गोष्टीत समजून घेतलं. देवाने तुझ्यासारखा भाऊ कधीच कोणाला देऊ नये. खूप वाईट आहेस तू. तुझ्यासारखीच वाईट ती वनिषा सुद्धा. मैथिलीने आतापर्यंत मनात जे काही साठवून ठेवलं होतं ते सगळं ऋषिकेश समोर बोलून स्वतःचं मन हलकं करत होती. असं नको बोलूस ग मैथू. तुझा दादा एवढा पण वाईट नाहीये. तू माझी जबाबदारी आहेस. पुढे जाऊन तू वेड्यासारखं वागलीस तर ही भीती माझ्या मनात होती, म्हणून थोडं स्ट्रिक्ट वागायचो मी. त्यात त्या साईचं प्रकरण बघून माझं डोकंच खराब झालेलं आणि वनिषा बोलते म्हटलं तर मी विश्वास ठेवला तिच्यावर आणि तुझा राग केला. ऋषिकेश मैथिलीची बाजू समजून काढतच म्हणाला. आणि जिने तुझ्यावर विश्वास ठेवून तुझ्यासोबत स्वप्न बघितलेली तिचा राग का केलास? मैथिलीने विचारलं.
तिचा स्वभाव नंतर नंतर मला पटत नव्हता. प्रत्येक गोष्टीत मीपणा होता तिचा. उलटं उत्तर तर हमखास द्यायची ती, जे मला नाही आवडत. मी सगळं सोडून फक्त आणि फक्त तिलाच वेळ द्यावा, तिला लहान मुलासारखं पॅम्पर करावं असंच तिचं म्हणणं असायचं. माझ्यावर इतर काय जबाबदारी आहेत ही ती बघायचीच नाही. मी माझ्या फॅमिलीला सोडून तिच्या फॅमिलीकडे लक्ष द्यावं असं सुद्धा तिला वाटायचं. थोडी लहान आहे, पुढे गेल्यावर नीट वागेल असं मला वाटलं, पण नंतर नंतर मला नाहीच जमलं. तिच्यापेक्षा कोणीतरी छान भेटली म्हणून तिला नाही सोडलं. तिच्यापासून लांब झाल्यावर जवळपास 1-1.5 वर्षाने मी आणि दिया भेटलो. जशी मला पाहिजे अगदी तशी आहे ती. हे बघून मी आमचं रिलेशन पुढे नेलं. ही तुला सुद्धा भेटली. तिला भेटून माझ्याबद्दल नको नको ते सांगून तिला माझ्यापासून लांब करण्याचा प्रयत्न केलेला, म्हणून तर मला घाबरून तुझ्या लग्नात ती नाही आली. वर खोटं सांगत होती की मी गावी होती. ऋषिकेश स्वतःची बाजू मांडतच म्हणाला, लग्न करणार असा शब्द दिलेलास ना तू तिला, शब्द कसा मोडू शकतोस तू? मैथिलीने जाब विचारला. मी तिला लग्न करणार बोललो होतो, आय अग्री, पण काही दिवसांनी मी तिचे वेगळेच रंग दाखवू लागले, त्याचं काय? तसंही लग्न झाल्यावर मी तिच्यासोबत राहूच शकलो नसतो. नंतर सुद्धा वेगळं राहण्याची वेळ आमच्यावर नक्कीच आली असती. त्यापेक्षा आधीच वेगळं केलेलं काय वाईट आहे, हे मी तिला समजवलेलं. आता रेकॉर्डिंग ऐकल्यावर मला तर खरंच वाटतंय की मी माझा निर्णय बरोबर घेतला होता. ऋषिकेश म्हणाला. तरीही तुझे विचार स्वार्थीच आहेत आणि तिचे सुद्धा. मैथिली म्हणाली. पुढे लग्न होऊन वेगळं झालो असतो तरीही तू हेच बोलली असतीस ना, आणि नाही पटत मग का पटवून घेऊ मी? तिचा जो स्वभाव बघून मला ती आवडू लागलेली त्या स्वभावाच्या एकदम विरुद्ध आहे ती, हे मला काही महिन्यांनी कळलं. जसं तुला तिचा खरा चेहरा आज कळला तसंच काहीच माझं झालेलं. एकतर आप्पांचा आजार पण होतं, त्यांच्याकडे लक्ष देऊ की हिची हट्ट पुरवत बसू? आणि असंही नाही मी अचानकपणे रिलेशनशिप संपवलं. तिने स्वतःला बदलावं म्हणून 1-2 संधी मी तिला दिल्यात. जेव्हा सगळंच डोक्यावरून जाऊ लागलं तेव्हा मग मी टोकाचा निर्णय घेतला आणि मी तिला शांतपणे समजवलं, पण समजतच नव्हती. तर मी काय करू? नुसतं फोन करत राहायची. नंतर नंतर तर मी तिचा फोनच उचलत नव्हतो, म्हणून ती तुझं कारण पुढे करून फोन करायची मला. तुझ्यासाठी मला तिच्यासोबत बोलावं लागायचं. ऋषिकेश म्हणाला. माझ्यावर विश्वास ठेवला असतास तर त्याची गरज पडली असती का? मैथिलीने विचारलं. चूक झाली ग राणी, म्हणून आपल्या दादाचा असा राग करणार का तू? ऋषिकेश डोळ्यात पाणी आणतच म्हणाला. भरल्या डोळ्यांनी मैथिली एकटक त्याच्याकडे बघत होती. ऋषिकेशने जबरदस्ती तिला स्वतःजवळ ओढलं. आय एम सॉरी, माझ्यापेक्षा थोडं मोठं होऊन मोठ्या मनाने माफ कर मला, प्लीज. ऋषिकेश भाऊक सुरातच मैथिलीला म्हणाला. आता मात्र मैथिलीकडून अजून अपोला धरवला जाणार नव्हता. अति राग करणे हे तिच्या स्वभावातच नव्हतं बसत. ऋषिकेशने मारलेली मिठी थोडी आणखीन घट्ट करत तिने त्याला माफ करून टाकलं. काय मग, तुम्हा दोघांचं सगळं सॉर्ट आउट झालं तर मग घरी जायचं का? निनादने दोघांच्या जवळ येतच विचारलं. मला नाही जायचं घरी, आपण आपल्या घरी जाऊयात. ऋषिकेश पासून लांब होतच मैथिली म्हणाली. मैथू, गप्पपणे घरी येतेस तू? ऋषिकेश म्हणाला. अचानक आली हे बघून आप्पा 10 प्रश्न करतील, त्यापेक्षा राहूच दे. मैथिली म्हणाली. मी बोलवून घेतलंय असं सांगतो मग तर झालं. माझी बहीण एवढ्या लांब येऊन घरी नाही येणार असं कसं चालेल? राग रुसवा सोडून चल बघू. मैथिलीचा हात पकडत तिला आपल्या सोबत उभं करतच ऋषिकेश म्हणाला. निनाद कडे मैथिली पाहू लागली. निनादने डोळे मिटून तिला इशाऱ्यातच जाऊयात म्हटलं. ऋषिकेशच्या नजरेतून ते काही सुटलं नाही. आता निनादने इशारा केलाय म्हटलं तर नाही म्हणायचा प्रश्नच मिटला, हो ना मैथू? ऋषिकेश मैथिलीची मस्करी करतच म्हणाला. दादा. रडीवळपणे तिने ऋषिकेशच्या दंडावर मारलं. आमच्या बहिणाबाई लाडात आल्या तर. ऋषिकेशने मैथिलीचा हात पकडत तिला जवळ ओढलं. निनाद, माझ्यामुळे तुम्हाला आणि माझ्या बहिणीला त्रास झाला त्याबद्दल तुम्हा दोघांना सॉरी. ऋषिकेश कान धरतच म्हणाला. त्रास तर झालाय, पण सगळ्यात जास्त मैथूला झाला. मला असं वाटतं झालं गेलं विसरून जाऊयात. राहिला प्रश्न वनिषाचा, तर मला असं वाटतं मैथू तू एकदा तिच्यासोबत बोलून घ्यावं. आणि दादा तुम्ही पण. जे काही घडलंय ते सगळं रागातच घडलंय. इन फ्युचर वनिषा नावाचं कोणतंही सावट मला माझ्या बायकोवर नकोय. निनाद म्हणाला. मला नाही भेटायचं तिला.
मी नाही भेटणार. खूप वाईट वागलीये ती माझ्यासोबत. मैथिलीने रडतच ऋषिकेशला मिठी मारली. तुला तिला भेटायची काहीही गरज नाही. तिला आणि तिच्या घरच्यांना मीच उद्या जाऊन भेटतो. हा विषय इथेच थांबवा आणि तुम्ही दोघं चला बघू इथून, ऋषिकेश म्हणाला आणि दोघांनाही आपल्यासोबत घरी घेऊन गेले. दुसऱ्या दिवशी. स्थळ औरंगाबाद. खूप भारी दिसतोयस पण माझ्या बहिणीपेक्षा कमीच, श्री साईराजची स्तुती करतच म्हणाला. कुठे गायब झालेलास यार तू? तुला तर ना. साईराज हाताची मूठ श्री समोर धरतच म्हणाला. कूल मॅन, माझे मॉम डॅड आलेत, त्यांना भेटू पण नको का? सगळी पाहुणे मंडळी सुद्धा आली, त्यांना पण भेटावं लागेल ना. आणि फोटोशूट करायचे आता, तू बाहेर बस बघू, श्री साईराजला समजावतच म्हणाला. श्री, ते मी तुला न सांगता काहीतरी केलंय. तू भडकणार नाहीस ना? प्लीज भडकू नकोस. तुला सांगून केलं असतं तर तू करूच दिलं नसतंस, घाबरतच साईराज म्हणाला. काय केलंस? श्रीने घाबरतच विचारलं. काय केलं असेल साईने? कळेलच पुढील भागात. धन्यवाद.